आता काय राजकीय भूमिका गोकुळ गीते घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पुढची बातमी आता नांदेडमधून। ठाकरे सेनेचे बंडखोर खासदार थोड्याच वेळात नांदेडच्या विमानतळावर दाखल होणार आहेत। खासदारांच्या स्वागतासाठी समर्थकांनी विमानतळाबाहेर मोठी गर्दी केली आहे। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव आणि यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे विशेष विमानाने नांदेडला पोहोचणार आहेत। खासदार नागेश पाटील आष्टीकर हे 1000 ते 1500 गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन करणार आहेत। सोबत त्यांचे समर्थक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल, थोड्याच वेळात तिन्ही खासदार येणार आहेत आणि त्यांनी बंडखोरी करून आता शिंदे गटात सामील झालेले आहेत। आज सर्वप्रथम मी आपणास कळवू इच्छितो, आपण ज्या गोष्टीला बंडखोरी म्हणत आहात ती बंडखोरी नसून एक राजकीय अपरिहार्यता आहे। आमच्या पक्षाचे किंवा आमचे खासदार उद्धव साहेबांवर, आदित्य साहेबांवर किंवा मातोश्रीवर नाराज होऊन पक्ष सोडून गेलेले नसून राजकीय गणित बघून मतदारसंघातील जनतेची कामे करण्यासाठी, तसेच सत्तेत नसताना जनतेची कामं करताना काय अडचणी येतात या गोष्टी ओळखून त्यांनी शिंदे गटामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे। याच्यासाठी एकच सांगायचं आहे की आपलं हे जे समाजामध्ये पहिले सत्ता महत्वाची असते, तर सत्ता असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही। त्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतला ते योग्यच आहे त्यांच्यासाठी। आता कोण काय म्हणते याच्याबद्दल तर वेगवेगळ्या व्यक्तिमत्व असते। हे जनतेच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांचं समर्थन करणारच। आम्हाला ज्यावेळेस खासदार निवडून दिले त्यावेळेस जनतेला काहीतरी कल द्यावा लागणार आणि जनतेला काहीतरी रिझल्ट द्यावा लागणार। त्या ठिकाणी माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाला न्याय देतील। संजय श्रीवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।